हॅलो फ्रेंड्स, अभिप्राय बुटीकमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अनारकलीचा ड्रेस कसा शिवायचा, त्याचा कटिंग आणि स्टिचिंग काय आहे हे शो करत आहे। आता मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवत आहे। त्यामध्ये आपण कळीचं कटिंग कसं करायचं, सिंगल कळीचं, ते मी तुम्हाला दाखवते। आता यामध्ये मी तुम्हाला कळीचं कटिंग कसं करायचं हे सांगते। कळीची लेंथ आपण मार्किंग करून घ्यायची आहे आणि वेस्ट तुमची जी आहे, तुम्हाला जितक्या कळ्या पाहिजे आहेत त्याला डिवाइड करायचं, म्हणजे 16 कळ्या, 20 कळ्या, 24 कळ्या, त्या अकॉर्डिंग तुम्ही ते डिवाइड करायचं आहे। मी 16 कळ्यांचा घेत आहे, त्यामुळे मी 8 फ्रंटला 8 बॅकला असं मार्किंग करून घेतलं आहे। आणि खालची जी लेंथ आहे तुमची, ती तुम्हाला जितका घेर हवे आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही मार्किंग करू शकता। आता मला घेर पूर्ण हवे आहे, त्यामुळे मी वरून 2 इंच आणि खाली पेपर कटिंगमध्ये मला जितकं घेर घेता येईल तेवढं मी मार्किंग करून घेतलं आहे। आता मी दोन्ही टोकं त्याची जॉईन करत आहे। एक्स्ट्रा जे मार्जिन सोडून पेपर आहे ते आपण हाफ इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून कट करायचं आहे, कारण की प्रत्येक कळी जॉईन करताना आपला हाफ इंच शिलाईमध्ये जाणार आहे। म्हणून मी हाफ इंच सोडून कळी कट करून घेतली आहे। ही तुम्हाला पूर्ण कळी भेटली आहे। आता मी वेगवेगळे फॅब्रिक यूज केले आहेत कॅम्ब्रिक कॉटनचे, कारण मला हा मास्टरपीस बनवायचा आहे। तर मी यामध्ये वेगवेगळ्या प्रिंटचे मटेरियल यूज करून कळी कट करून घेत आहे। आपल्या 16 कळ्या कटिंग करून झाल्या आहेत। प्रत्येक प्रिंटच्या 2-2 कळ्या कट केल्या आहेत मी। आता इस्त्री करून आपण त्याला एक साईडला ठेवूया। आता मला वरच्या बॉडीसाठी स्क्वेअर्स हवे आहेत, छोटे छोटे, तर ते मला जॉईन करून वरचा बॉडी पार्ट रेडी करायचा आहे। तर त्यासाठी मी जे पण आपण फॅब्रिक कळीसाठी यूज केले आहेत त्याचे थोडे थोडे मी छोटे छोटे पार्ट्स, स्क्वेअर, कट करून घेत आहे।
पट्टी आहे